मन मंदिरा गजर भक्तीचा. कीर्तन म्हटलं की या साथीदारांची नितांत गरज आहे. कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन ओढून नेण्याची ताकद आहे. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या गबळाचे कामण हे. नाही तर कधी कधी असे लोक आम्हाला भेटतात. मी एका गावी कीर्तनाला गेले, आमच्याकडे हा दुष्काळच आहे. कथा कीर्तन करायचं म्हटलं की 4 गावचे 4 लोक बोलावे लागतात. त्याच्या दोघांना यावं, दोघांनी नाही यावं, आणि मग गायक वादक नसल्या कारणानं 2 जण असले की बाकी आमचे तरुण पोरं, काही वयस्कर लोक उभा केले जातात. ते उभं राहिल्यानंतर ते फारसे संप्रदायातले नसले की मग आम्हाला अडचण येते. आणि एकदा असंच झालं, उभं राहिले, मी समोर प्रमाण दिलं होतं एका जनार्दनी घोडो त्यांचं संघ. माझ्या पाठीमागे जरा वयस्कर बाबा होते. ते म्हणे एका जनार्दनी घोडा त्यांच्या संघ. लो बाबा, घोडा नाही घोडू. बोलले ताई तुम्हाला काही जास्त माहित नाही, गाडी पंचर झालं. पण इथं तर नीट म्हणा, लोक काय प्रमाण देतील कधी कधी भरोसा नाही. आता अवतार पांडुरंग नावं ठेविले ज्ञानी, किती सुटसुटीत आहे. तरी एका पठ्ठ्यानं मला प्रमाण दिलं, अवतार पांडुरंग. म्हणलं देव मोकळा शिकतोय अवतार येऊन बसायला. शास्त्र सांगतं चुकीचं प्रमाण, चुकीचा श्लोक जरी मुखातून गेला तर दारू पिल्याचं थोडंफार चुकत असेल हरकत नाही, पण वारकऱ्यानं कधी फारसं चुकीचं म्हणू नये. म्हणून अगदी गोड प्रमाण दिलं. भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. देवाला आवडणारे आपण भाविक व्हावा असं जर वाटत असेल ना दादा, आपण संसार जरूर करतोय आणि केलाच पाहिजे. याचं कारण आहे, संसार केल्याशिवाय मानवी जीवन परिपूर्ण होत नाही आणि भक्ती केल्याशिवाय देव भेटत नाही. म्हणून कधी कधी आमच्या साधकासमोर प्रश्न असतो की सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, काय करू, काय करू. साधकासमोर प्रश्न, अरे नेमकं करावं काय. भक्ती करावा तर संसार दुरावतो आणि संसार करावा तर परमार्थ दुरावतो. पण संत सांगता दादा, संसारात आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो, सुख मिळालं पाहिजे, पण पाहिजे ते भेटत नाही, नको ते भेटल्याशिवाय राहत नाही. रात्रंदिवस आपण संसारामध्ये काबाड कष्ट करतो. खरं सांगा, देव भेटण्यासाठी का पैशासाठी? तुम्ही बोलत चला, पैशासाठी. मी आता श्रीरामपूर वर्ण भोकर वर्ण तुमच्या औरंगाबाद मध्ये इथं कीर्तन करण्यासाठी आले. देवासाठी का पैशासाठी? वा, असं पाहिजे लोकांना. महाराज लोकांचं बरं का, काही सांगितलं ना लोकाला अशा गुदगुदल्याच होतात महाराज. बरोबर आहे तुमचा. हर मानव जीवाचे प्रयत्न रात्रंदिवस महाराज फक्त सुखासाठी आहे, पैशासाठी आहे. पण वस्तुस्थितीनं संत सांगता दादा, हे मानव जीवाचं सर्वस्व नाही. हे या शरीरासाठी प्रकृतीचा नियम म्हणून हे करावं लागणार, हे साहजिकच आहे. पण तुम्ही संसार जरूर करा सुख शोधण्यासाठी. परंतु या संसारामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. संसारामध्ये फक्त सुखाचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे, नाहीतर आम्हाला वस्तुस्थितीनं महाराज आम्ही बालपणापासून मरेपर्यंत फक्त सुखाच्या शोधात असतो. बालपणी वाटतं मोठं झालं की सुख मिळेल, मोठं झाल्यावर वाटतं शिक्षण झालं की सुख मिळेल, शिक्षण झाल्यावर वाटतं लग्न झालं की नोकरीला लागलं की सुख मिळेल, नोकरीला लागल्यावर वाटतं लग्न झाल्यावर वाटतं लेकरं बाळ झाल्यावर माऊली वस्तुस्थितीनं सुख नाहीये. गरीब व्यक्तीला असं वाटतं माझ्याकडे पैसा आला की सुख मिळेल. पण एक सांगू का,
पैसा माणसाला कधीच सुख देत नाही दादा. पैसा कमवताना, पैसा साठवताना, पैसा जाताना ही दुःख आहे. म्हणून पैसा तर सुखाचं साधनच होऊ शकत नाही. वस्तुस्थितीनं आम्ही समाजामध्ये वावरत असताना दोन प्रकारचे वर्ग असतो, एक श्रीमंत वर्ग आणि एक गरीब वर्ग असतो. पण या दोनही वर्गामध्ये फारसा फरक नाही, अगदी छोटासा फरक असतो. लक्ष द्या, सांगेल मी तुम्हाला. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरतो बरं का सर. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंती आणि गरिबीतला फरक आहे. एवढंच नव्हे, एखाद्या कार्यक्रमाला निघालो तर गरीबाकडे प्रश्न असतो कधी कधी, अरे अंगावरती काय घालू. श्रीमंताकडे घालण्यासाठी भरपूर आहे, पण याच्यातला नेमकं कोणता घालू यामध्येच तो कन्फ्युज आहे. लक्षातच येत नसेल तर पुढे जाऊन सांगते, कधी कधी गरीबाच्या घरामध्ये काय खावा हा प्रश्न आहे. श्रीमंताच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे, पण डॉक्टरने याच्यातलं नेमकं काय खायला सांगितलं यामध्येच तो कन्फ्युज आहे. आणि म्हणून माऊली, संसारामध्ये आम्ही फक्त सुखाच्या शोधात आहे. पैसा आला की सुख मिळेल. पण एक सांगू का, पैसा तर कधीच सुख देऊ शकत नाही मला. आमच्या तिकडं एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली. गावातले लोक म्हटले या बाईला 10 लाखाची लॉटरी लागली. पण या बाईला जर कळलं 100-150 रुपये हजेरीनं कामाला जाणारी बाई 10 लाखाची लॉटरी लागली हे जर या बाईला कळालं ना, बाई जागेवर जाईल. मग कुणाच्या तरी माध्यमातून बाईला व्यवस्थित समजून सांगण्यात गेले. पण सांगाल कोण? म्हणे भाऊ महाराज, लोक जरा पटवून देण्यात पटाईत असतात. म्हणजे लोक आम्हाला सोडित नाही. गावातल्या बाबाकडे गेले, बाबा जाण जरा तुमच्या भाषेत त्या बाईला व्यवस्थित समजून सांगा. आता ते महाराज त्या बाईच्या दारामध्ये आले. इकडला तिकडला विषय झाला. मावशांनो, सहज त्या महाराजांनी त्या बाईला प्रश्न केला, का हो बाई, जर यदा कदाचित तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल? ती बाई म्हणली, बाई महाराज, असल्या दुष्काळात जर मला 10 लाखाची लॉटरी लागली तर 5 लाख मी तुम्हालाच देईल. ते महाराजच जागेवर गेलं. म्हणजे आम्हाला वाटतं की पैसा सुख देईल, पण वस्तुस्थितीनं महाराज संसारामध्ये फक्त सुखाचा अनुभव घ्यायचा, राहायचं या संसारामध्ये. पण संसारामध्ये राहत असताना शुद्ध प्रेम आपल्याला भगवंतावरती करायचे. आणि शुद्ध प्रेम करणारा भाविक देवाला आवडतो. नाही तर काही काहींची भक्ती असते महाराज, सोमवार उजडला की भुले बाबाच्या मंदिरात, मंगळवार उजडला की देवीच्या मंदिरात, बुधवार उजडला की भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या मंदिरात, आणि तिथं जाऊन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन, 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 माऊली. कथा कीर्तनात नाचावं, पण लोकांना आजकाल कथा कीर्तनात नाचायचं म्हणलं की लाज वाटते. मग डीजे समोर लावा शांताबाई झिंगझिंग झिंगाट, मग तिथं महाराज लाज वाटत नाही. मीराबाईनं परमार्थ केला महाराज, मेरा तो गिरीधर गोपाल दुसरं न काही. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा विचार माझ्या मीराबाईनं कधी केला नाही. की मीरा दिवाणी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, लोक लाज की नहीं खबरिया हो, ओ मीरा दीवानी दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी दीवानी हो गई रे,
भागवत कथा करतो ना, आमच्या भागवतातलं हे फेवरेट गीत आहे. गीत लागलं तरी महाराज किती जरी अमूड असणारा माणूस असला, मूड नसलेला माणूस जरी असला तर त्याला मूड आल्याशिवाय राहत. एवढं सुंदर गीत आहे. वाद्य त्या प्रकारचं असतं म्हणून त्यावेळेला तो आनंद त्या ठिकाणी व्यक्त होतो. पण ऐका, म्हणजे आमची भक्ती गुरुवार उजडला की त्या ठिकाणी दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये, शुक्रवार उजडला की देवीच्या मंदिरामध्ये ज्ञानादि निर्गुण प्रगटली भवानी, ज्ञानादि निर्गुण प्रगटली भवानी, ज्ञानादि निर्गुण प्रगटली भवानी, ज्ञानादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासूर मर्दनाला कोणी, विविध तापाची करावया लाडणी, भक्ताला की तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेण, आंब्याचा जोगवा जोगवा मागेण, जय हो. एखादी आई जागृत व्हायला बसली, त्यामुळे आपण विस्तार करणार नाही. महाराज भक्त त्या ठिकाणी आळवत राहतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. पण वस्तुस्थितीला जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल तर नुसता हा देव तो देव करून आपल्याला चालणार नाही. काही काहींची भक्ती असते, मरेपर्यंत कुणाची भक्ती करावी हे कळत नाही. त्यांचं फक्त हा देव भारी का तो देव भारी, हे बापू भारी का ते बापू भारी, यांची माळ भारी का त्यांची माळ भारी, रुद्राक्षाची माळ भारी का स्फटिकची माळ भारी, याच्यातच महाराज आयुष्य संपून जातं. आणि काही काही तर असे भक्त आहे दराडे साहेब, पहिल्या महिन्यात पाहिलं तर तुळशीची माळ, दुसऱ्या महिन्यात पाहिलं तर स्फटिकची माळ, तिसऱ्या महिन्यात पाहिलं तर रुद्राक्षाची माळ, आणि चौथ्या महिन्यात माळच नाही, अशी काही काही भक्त आहे. पण वस्तुस्थितीनं माऊली एक गणपतीचा सेवक होता. ते दर चतुर्थीला मोदक बनवून गणपतीला स्थानापन्न करून त्या ठिकाणी गणपती बाप्पाची पूजा करायचं. लक्ष द्या. आणि एक दिवस गणपतीला त्या ठिकाणी स्थानापन्न केलं, नैवेद्य घेऊन आला, सडा सारवण रांगोळी काढली, धूप दीप लावला आणि त्या गणपती बाप्पाची आरती चालू केली. सुख करता दुःख हरता वार्ता विगणाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची आरती चालू झाली. तेवढ्यात एक छोटस उंदीर तिथं पळत आलं. पळत आल्यावर त्यांना त्याच्या समोरचा मोदक घेऊन पळून गेलं. आता मालकानं महाराज चालू असणारी आरती खाली ठेवून दिली. कशाचा रे हा ढेरीवाला गणपती देव म्हणला, एवढा मोठा ढेर घेऊन इथं बसला आणि एवढं एवढं गुंदराचं काही बिघडू शकलं नाही. ते गुंदीर एवढं एवढं पण याच्या पुढून मोदक घेऊन पळून गेलं, तरी सुद्धा हे त्याचं काही बिघडू शकलं नाही. अरे देव गणपती नाही म्हणला, देव तर खऱ्या अर्थानं उंदीराचे. आता त्यानं दुसऱ्या रोजी महाराज लगेच उंदीर पकडवला, सिंहासनावर बसवलं, धूप दीप लावला आणि त्या ठिकाणी त्या उंदराची आरती चालू केली. तुम्हाला येते का? नसली तर पाठ करून घ्या. जय देव जय देव जय उंदीर मामा, तुझ्या कष्टाची ओ काय पावे सीमा, रात्री उनी करीचा ताट, गाडग्या मडक्यात तुमची खटपट. ती आरती चालू झाली. ही पाहिलं महाराज त्या ठिकाणी एका बोक्यानं. बोका म्हणला, एका मिनिटात आपण याचं ऑपरेशन करतो, याचा एवढा थाट ते बोक्याला नाही. आणि आजकाल कोणाची प्रगती कुणाला सहन होत नाही महाराज. लगेच त्या ठिकाणी बोक्यानं झेप घातली आणि एका मिनिटात त्या ठिकाणी उंदीर फाडून टाकलं. आता मालक त्या बोक्याकडेच पाहत राहिला. अरे देव तर खऱ्या अर्थानं हा बोकाचे म्हणला, कशाचा रा उंदीर देव. तिसऱ्या रोजी लगेच बोका पकडवला, सिंहासनावर बसवला, धूप दीप रांगोळी काढली आणि त्या बोक्याची आरती चालू केली. आता तुम्ही नका पाहू माझ्याकडे, मला काही येत नाही. पण त्यानं म्हटली महाराज ती आरती. तेवढ्यात एका कुत्र्यानं पाहिलं. कुत्रा मला एका मिनिटात त्याचं ऑपरेशन करणारा मी, आणि याचा एवढा थाट ते कुत्र्याला नाही सहन झाला. त्यानं लगेच त्याच्यावर झेप घातली, टरटर ते मांजर बोकं फाडून टाकलं. आता मालकानं त्या ठिकाणी महाराज कुत्र्याकडे पाहत बसला, कशालचं हे बोका देव म्हणलं. देव तर खऱ्या अर्थाने एक कुत्राची. त्याला कुत्र पकडवलं, सिंहासनावर बसवलं, धूप दीप लावला, रांगोळी काढली, त्या कुत्र्याची आरती चालू केली. पण ऐका, तुकोबाराय सांगतात, अरे श्वान शिबिके बैसविले, त्याला जरी सिंहासनावर बसवलं पण कुत्र्यानं जर त्या ठिकाणी महाराज भाकरी पाहिली तर कुत्र थांबत नाही. त्यानं त्या ठिकाणी त्याची बायको भाकरी करत होती. 4-5 भाकरी काठवतीत त्या ठिकाणी टोपल्यामध्ये होत्या.
हे पळत गेलं आणि त्या टोपल्यामध्ये तोंड घातलं. आता त्या बायकोचा भयंकर पारा चढला. दिवसभर काबड कष्ट करणारी ती बाई तिनं पाहिलं आणि ते जळतं लाकूड काढलं आणि त्या कुत्र्याच्या कंबारडात घातलं कीच ते कुत्र क्याव 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 करत पळून गेलं. पळालं पण तुम्हाला पण कळलं असेल. या मालकानं सगळं सोडून दिलं आणि बायकोकडेच पाहत बसला. अरे देव तर मायाच घरात आहे म्हणला. मी येडपट सारखं इकडं तिकडं देवाला पाहत फिरतो, पण हे कधीच नादी लागत नव्हती. ती नादी लागत नव्हती महाराज. ते आपलं गुरं ढोळं शेळ्या बकऱ्या पोरं याच्यामध्येच व्यस्त. कारण तिला माहिती होतं हे आज मला देव म्हणून पूजीन, उद्या मला खेटरानं हाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज काही काहींची अशी भक्ती पण संत सांगतात, दादा जीवाला जर सुख पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेने बिना जीवा सुख नारे. तेने बिना जीवा सुख नारे. ये रती माई के दुखाची जणीती हो. ये रती माई के दुखाची जणीती आ. तेने बिना जीवा सुख नोये. अरे कुठे हो तेने बिना जीवा सुख नोये. ये रती माई का दुखाती जणीरा. ये रती माई दुखाती जीवाला जर वस्तुस्थितीनं सुख पाहिजे असेल दादा पायातले बोट काढा, तुमच्या चपला काढा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नवी. वस्तुस्थितीनं जीवाला सुख पाहिजे असेल तर परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे. पण नुसतं आपलंसं करून चालत नाही. गणपती बाप्पाला मी आपलंसं केलं, आम्ही भक्ती करतो गणपती बाप्पाची, पण करत असताना नुसतं हा करतो म्हणून तो करतो, तो करतो म्हणून तो करतो असं करून आपल्याला चालणार नाही. वस्तुस्थितीनं आणि आज मी जे सांगणार आहे त्या विचाराची नितांत गरज आहे. कारण गणपती बाप्पाला आम्ही स्थानापन्न करतो, केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही दुर्वा वाहतो. पण का वाहतो, कशासाठी वाहतो याचं त्या ठिकाणी माहिती कुणाला नसते. आणि माझ्या घरी एक फार मोठे साधू आले होते. त्यांनी मला सांगितलं, ताई आपण गणपती त्या ठिकाणी, आणि ती नेमकं मागच्या 3 वर्षापूर्वी गणपतीमध्येच आली होती. त्यांनी मला एवढं सुंदर त्या ठिकाणी माहिती सांगितली की ताई म्हणे गणपतीला दुर्वा का वाहिल्या जातात. आता मला काय त्याचं उत्तर आलं नाही, पण त्यांनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगते, ऐका. एक वेळेला यमलोकातली लोक आपल्या लोकांमध्ये आले. ऐका, फार गोड आहे. आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं की या ठिकाणी एवढी सुंदर सुंदर धार्मिक कार्यक्रम होतात. आपणही असेच कार्यक्रम आपल्या लोकांमध्ये करू अशी त्या यम लोकांना इच्छा झाली. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी विचार केला, आपल्याला कार्यक्रम करायचे, मृत्यू लोकातल्या लोकांनी जेवढा उत्साहानं केला त्याच्याही पेक्षा आपल्याला सुंदर करायचंय. परंतु काय कार्यक्रम केल्यानं त्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळेल. मग त्या लोकांनी एका अप्सरेचं नृत्य ठेवलं. त्या अप्सरेचं नाव होतं तिलोत्तमा अप्सरा. आणि ज्या वेळेला त्या तिलोत्तमा अप्सरेचं नृत्य ठेवलं महाराज, ती इतकी सुंदर होती दिसायला की तिच्या स्वरूपाला पाहून इंद्र तिला भाळला. आणि परिणामी इंद्रापासून त्या तिलोत्तमाला दिवस गेले. अनलासूर नावाचा पुत्र तिच्या पोटी जन्माला आला. परंतु त्याच्या डोळ्यातून महाराज अंगातून ठिणगे उडू लागले. अतिशय देवादिक देवांना त्रास होऊ लागला. सगळेच जण गणपती बाप्पाला शरण गेले, प्रभू प्रभू, अहो त्या ठिकाणी अनलासूर जन्माला आला आणि त्याच्या अंगाचा दाह होतो आहे, त्याच्या ठिणगे आमच्या अंगाला स्पर्श करतात, आम्हाला वेदना होत आहेत. आणि त्यावेळेला माझ्या गजानन बाप्पांनी स्वतः त्या अनलासुराला गिळंकृत केलं. आणि मग गणपती बाप्पाच्या देखील अंगाचा दाह होऊ लागला. काही केल्या गणपती बाप्पाच्या अंगाचा दाह थांबेना. आणि म्हणून
त्या ठिकाणी कुणी दृष्ट काढत आहे, कुणी हातामध्ये धागे दोरे बांधत आहे, पण काही केल्या त्या ठिकाणी अंगाचा दाह मात्र थांबेना. ज्या वेळेला हिमालयामध्ये तपस्या करणाऱ्या ऋषी मुनींना कळाला रे बरं गजानन भगवंताच्या अंगाचा दाह होतो आहे ज्या वेळेला कळालं त्यावेळेला त्यांनी तपस्या त्या ठिकाणी थांबवली आणि 21 दुर्वाच्या जुड्या घेऊन त्या ठिकाणी आले आणि 21 दुर्वा ज्या वेळेला घेऊन त्या ठिकाणी आले, गणपती बाप्पाला समर्पित केल्या आणि गणपती बाप्पाच्या अंगाचा दाह शांत झाला. ऐका, तेव्हापासून गणपती बाप्पानं सांगितलं, अरे जो कोणी श्रद्धा भावनेनं मला 21 दुर्वा त्या ठिकाणी जुडी वाही, त्या ठिकाणी त्याच्या अंगाचा दाह तर शांत होईल, पण त्याच्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दुर्वा वाहिल्या जातात. असे खूप काही कारण आहे. गणपती बाप्पाला गणपती का म्हटलं जातं, त्यांना गजानन नाव का पडलं, खूप काही कारण सांगितल्या जातं. गण म्हणजे सुरुवात आणि पती म्हणजे पालन करणारा. कार्याची सुरुवात झाल्यानंतर निर्विघ्नपणाने जो कार्य पार पाडतो त्याला गणपती म्हटलं जातं. महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण सगळ्यात प्रथम गणपती बाप्पाला वंदन केलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जुजी. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज तमाशावाले जरी लोक त्या ठिकाणी त्यांना तमाशा किंवा त्यांचा कार्यक्रम सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना काय म्हणावं लागतं, बोला ना, काय गण म्हणावं लागतं, तेव्हाच त्यांचा कार्यक्रम पुढे सुरू होतो. जर त्यांनी गण म्हणलं नाही तर त्या ठिकाणी तंबू अंगावरती पडण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना गण म्हणजे कोणतंही कार्य निर्विघ्नपणाने पार करण्यासाठी गणपती बाप्पाला वंदन केलं जातं. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर का, एवढा मोठा गणपती असताना एवढं वाहन उंदीर, त्याचं कारण आहे. सौभरी ऋषी एक दिवस आपल्या पत्नीसह आपल्या कुटियामध्ये बसलेले होते. ऐका, आणि बसलेले असताना त्या ठिकाणी काही कारणास्तव बाहेर गेले आणि तिथं क्रौंच नावाचे गंधर्व आला आणि त्या ठिकाणी शौभरी ऋषी नसताना सुद्धा आतमध्ये शिरला आणि त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीचा हाताला हात धरला. त्यावेळेला ती माऊली त्याला उपदेश करू लागली, अरे परस्त्री ही माते समान असते, तो असं विनाकारण कृत्य करू नको. पण तेवढ्यात महाराज शौभरी ऋषी त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिलं, अरे माझी पत्नी एकांतामध्ये बसलेली असताना या मूर्खानं गेला आणि तिचा हात पकडला, राग आला, सांगितलं, अरे जा तू उंदीर होशील. आणि तो उंदीर झाला. बाजूनच पराशर ऋषींची कुटिया होती आणि तिथं तो उंदीर अतिशय धान्याची नासाडी करू लागला. गणपती बाप्पा त्या ठिकाणी बाल्य अवस्थेमध्ये खेळत होते. गणपती बाप्पाला राग आला, माझ्या गुरूंच्या कुटियामध्ये त्या ठिकाणी नासाडी करतो आहे म्हणून गरगर गरगर फिरवलं, खाली आपटून मारणार. तर त्यानं सांगितलं, मी तुम्हाला शरण आलो आहे, जर तुम्ही मला जीवनदान दिलं तर मरेपर्यंत तुमची वाहन म्हणून मी तुमची सेवा करीन. आणि म्हणून गणपती बाप्पा एवढे मोठे जरी असले तरी त्यांचं वाहन उंदीर आहे, कारण उंदरानं शरणागती स्वीकारली. आणि म्हणून भक्ती करत असताना आम्ही नुसता हा करतो म्हणून तो करतो म्हणून आपल्याला चालणार नाही. आपली भक्ती अतिशय शुद्ध असली पाहिजे. आणि मग शुद्ध प्रेम करणारा भाविक देवाला आवडतो, म्हणून भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. पण चला आता भाविक किती आवडतो देवाला मला तुम्हाला सांगायचे. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन करून आले असे किती वारकरी इथं बसले, त्यांनी वरबोट करा बरं, करा, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. वा वा वा, एवढेच घ्या खाली हात. जे पंढरपूरला गेले नाही आणि ज्यांनी वरती बोट केले नाही त्यांनी असं दोन इकडून पण आपल्या तोंडात मारून घ्यायचं कारण सांगते, तुम्ही म्हणा अथवा न म्हणा. पण जो जन्माला येऊन जर पंढरपूरला गेला नसेल, पांडुरंगाचं दर्शन जर केलं नसेल तर निश्चितपणानं महाराज आपल्यासारखा दुर्भाग्यवान कोणी नाही हो. विठ्ठल विठ्ठल कारण एकमेव महाराष्ट्रातलं पंढरपूर दैवत असं आहे की त्या पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाचं जे दर्शन आहे ना भाऊ, की मस्तक ठेवून दर्शन आहे. इतर प्रांतात जा, युपी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इकडं जर आपण गेलो तर देवतांचं, मी वृंदावनला भागवत कथेच्या शिक्षणासाठी ज्या वेळेला 6 महिने होती आणि आताही मी 2 महिने, आता 1च महिना झाला मी वृंदावनवरून आले. मी तिथं पाहिलं, अरे देवतांचे दर्शन अतिशय दुरून आहे. कुठल्याही देवतेचा स्पर्श करून आपल्याला दर्शन तिकडं नाहीये.
पण महाराष्ट्रातलं पंढरपूर दैवत असं आहे की ज्या पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाचं दर्शन मात्र त्या ठिकाणी मस्तक ठेवून आहे. आणि म्हणून आपण जर गेलो नसेल तर निश्चितपणानं एक वेळेला तरी पंढरपूर माझं घड्याळाकडे लक्षही नव्हतं. चालेल का 10-15 मिनिटं घेतले तर? नाही तर पोलीस लोक धरून येतील मला. तसं काही नाही ना. चला 10 ते 15 मिनिटं मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. जन्मासी येऊनी पहारे पंढरी. माऊली 100 वाऱ्या जर आपण गाडीमध्ये बसून करत असाल ना, एक पायी वारी करत असेल, 100 वाऱ्या गाडीमध्ये बसून करण्या इतकं पुण्य एका पायी वारीमध्ये आहे. म्हणून निश्चितपणानं पंढरपूरला आपण गेलं पाहिजे. पण त्या पंढरपुरामध्ये त्या लोकांनी एक नवीन थंडा कार्यक्रम सुरू केला. ज्ञानोबा, विठोबा, तुकोबा असे शब्द बसवतात आणि फार सुंदर सुंदर गाणी ते तयार करतात. 15 वर्षापूर्वी एक गीत आलं होतं. माझे बंधू आहे मिलिटरीमध्ये. माझ्या दादानं मला ते गीत शिकवलं होतं. ते गीत होतं की भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवना विठुरायाची पंढरी. फार सुंदर गीत आलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 1-2 वर्षानं आलं होतं की चांदण चांदण झाली रात विठुरायाची पाहत होते वाट. आणि पुन्हा 1-2 वर्षानं आलं होतं की हॅलो मी पांडुरंग बोलतोय. आता पांडुरंग काय मोकळा आहे का फोनवर बोलायला? आणि तो जर फोनवर बोललाच असता तर त्या पंढरपूरला एवढी गर्दी. पण चला गाणे काढणारे काढत असतात. परंतु सैराट रिलीज होऊन 2 वर्ष झाले, पण त्या झिंगझिंग झिंगाटवरती काय पंढरपुरात गाणंच नाही ऐकायला मिळालं बरं का. त्या सैराट पिक्चरचं तर लोकांना एवढं वेळ लागला. आमची दिंडी ज्या वेळेला करमाळा टिंबुर्णी मार्गे जाते ना, तर बहुतांश लोकांनी या वर्षी देवीचं, मागच्या वर्षी, या वर्षी देवीचं दर्शनच करायचं सोडून दिलं. पण आरची कोणच्या येरी पुईली, कोणच्या झाडोर जाऊन बसली, एवढंच महाराज लोकांना. बरं आमचे तरुणाई वेडे झाले यात नवल नाही. मी दर्शन करून एका पायरीवरती येऊन बसली. एक वयस्कर बाबांनी एक आजी खालून दर्शनाला वरती चालली होती आणि ती एकमेकाला विचारित होते, अर्चन पारशी इकडं चालते करे आणि इकडंच झाली का यांच्या पिक्चरची शूटिंग. एवढे त्या सैराटसाठी. आमच्या इकडं तर एकानं सैराट पाहिला, घरी आला कीच वरून उडी टाकली. त्याला वाटलं खाली असं. आरची पण खाली होती. फरशी महाराज पाय मोडून पडलं. म्हणून एवढं वेळ होऊन आपल्याला चालणार नाही. वेड जरूर व्हावं पण परमार्थात. आम्ही परमार्थात वेडा झाल्यावर म्हणावं वेडा झालो, वेडा झालो, वेडी यांच्या गावा गेलो, किंवा याती कुळ माझे गेले हरे. पण असं वेड व्हावं महाराज. पण नको त्या गोष्टीमध्ये वेड होऊन आपल्याला चालणार. पण चला माझा महत्वाचा मुद्दा आहे की पंढरपुरातले लोक नवीन नवीन गाणे तयार करतात. पण ती 15 वर्षापूर्वी जे गीत आलं होतं ना, माझ्या बंधूनं ज्या वेळेला मला शिकवलं त्यावेळेला मी 15 ऑगस्टला ते गीत गायलं होतं. गीत अति सुंदर होतं. त्या गीतातलं एक फार महत्वाचं त्या ठिकाणी चरण होतं की एक विषयची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान पात्रीला देवाने मंदिरात
अशी नामदेव पायारी धणी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. अतिशय सुंदर गीत होतं, पण मला भाव सांगायचे ऐका. 16.5 वर्षाची मुलगी आहे. ती मुलगी माझ्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांकडे गेली. माऊलींच्या चरणावर नतमस्तक झाली. माऊली, लोक मला वेश्येची मुलगी म्हणतात. हो माऊली, अपवित्र कुळामध्ये जन्म आहे. माऊली, माझं मला वाटतं हो की माझा उद्धार झाला पाहिजे. माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, आई पुरी, तुझा उद्धार व्हावा असं जर तुला वाटत असेल तर त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा 28 युगापासून विटेवर उभा आहे. जा त्या पांडुरंगाचं दर्शन कर आणि तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. धन्य कान्हो पात्रा झाली भाग्याची बेटी झाली ज्ञान देवाची. माऊलींची त्या ठिकाणी भेट झाली. आनंदाला पारावार राहिला नाही. पण ऐका मायबाप, कीर्तनाला आलेल्या भाविकांना मी एक निश्चितपणानं सांगेल, दादा, जीवनामध्ये जर आपल्या कधी दुःख आलं ना, तर या समाजासमोर रडण्यापेक्षा किंवा या समाजाला दुःख सांगण्यापेक्षा अगर रोना है तो भगवान के पास जाके रो लो, क्योंकि इस दुनिया के सामने आप रोलोगे तो वो भी रोने वाले और आप भी रोने वाले. रडायचं असेल, सुख दुःख सांगायचं असेल तर देवा सांगू सुख दुःख, देवानी वारी लभुका जाऊ देवाची गावा. माझ्या माऊलीने तिला धीर दिला. आई, जा पंढरपूरला. माऊलींच्या शब्दावर विश्वास ठेवून मुलगी पंढरपूरला निघाली. ऐका, पंढरपूरला आली. सगळ्यात प्रथम चंद्रभागेचं स्नान केलं. दर्शनाच्या बारीला उभा आहे. ज्या वारकऱ्याचं दर्शन होतोय तो दर्शन करून पुढे जातोय. पण ज्या वेळेला 16.5 वर्षाच्या मुलीचा नंबर आला, पांडुरंग परमात्मा समोर गेली, दोन्ही हात जोडले आणि भगवंताचं गुजीरवाण रूप पाहिलं की राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. आणि एवढं गुजीरवाण रूप पाहिलं. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशम. त्या ठिकाणी एवढं गुजीरवाण रूप पाहिल्यानंतर महाराज ती मुलगी भारावून गेली. एवढं तुझं सुंदर स्वरूप आहे, पण आतापर्यंत मला तुझ्या या सुंदर स्वरूपापासून वंचित राहावं लागलं. याचं कारण अपवित्र कुळामध्ये माझा जन्म आहे. पण देवा, माझ्या ज्ञानदादाची माझी भेट झाली. माझ्या ज्ञानदादानं तुझ्या दर्शनाचा मार्ग मला मोकळा करून दिला. पण आता त्या ठिकाणी आले ना, तर देवा तुझं एवढं गुजीरवाण रूप पाहिलं तर मला या संसारामध्ये पुनश्च काहीच पाहण्याची इच्छा राहिली नाही. असा देवाशी संवाद केला आणि संवाद करून जसं मस्तक देवाच्या चरणावर टेकवलं ना, तसा प्राणच समर्पित केला. 5 मिनिटं झाले, बारी पुढे जात नाही. 10 मिनिटं झाले, बारी पुढे जात नाही. अरे, ही बारी पुढे का जात नाही, सगळ्यांना प्रश्न पडला. आणि म्हणून सहज थोडंसं ढकलल्या बरोबर कान्होपात्रेचं प्रेतच खाली पडलं. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद सगळे शाखेचे ब्राह्मण आले. कोण मुलगी आहे, कोण मुलगी आहे. आणि तपासांती कळालं की मुलगी वेश्येची. ब्राह्मणामध्ये चर्चासत्र सुरू झाले. मुलगी वेश्येची आहे, हिनं आपल्या देवाला पाठवलं, मग सततम जलधारा देवाचा अभिषेक घालावा लागेल. कुणी म्हणतं दही दूध घृताणम, दह्या दुधानं स्नान घालावं लागेल. पण तेवढ्यात तिथं अनंत शास्त्री आले. अनंत शास्त्रीने सांगितलं, दादा मायबाप, कशाची चर्चा करताय हो तुम्ही. अनंत शास्त्री, ही मुलगी वेश्येची आहे आणि अंतकाळ समय या मुलीनं देवाच्या चरणावर प्राण समर्पित केलाय, त्यामुळे देव आपला बाटलेला आहे. मग सततम जलधारा. अनंत शास्त्रीने सांगितलं, मायबाप, जरी मुलगी वेश्येची असली ना, पण अंतकाळ समय या मुलीनं देवाच्या चरणावर प्राण समर्पित केलाय, त्या अर्थी मुलगी सामान्य नाही. पण बाकीचे ब्राह्मण ऐकायला तयार. अनंत शास्त्रीने सांगितलं, आहात ना पंडित, चला निघून जा या मंदिरातून. पण रात्रीच्या 1 वाजता माझा विटेवरचा अनंत जे सांगेल ना ते मी करायला तयार आहे. सगळे ब्राह्मण निघून गेले. मंदिराच्या कड्या कुलपा लावल्या गेल्या. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कान्होपात्रेला झोपवलं आणि तिच्या बाजून अनंत शास्त्री झोपले. आणि बरोबर रात्रीच्या 1 वाजता या विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला की हे हे अनंत तुझ मी
मी सांगतो रे या मुलीनं मला अपवित्रपणा नाही प्राप्त झाला. मी गीतेत सांगितलं अंत कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशय. म्हणून अनंता मी सांगतोय की माझ्या बाजूनं या मुलीला स्थान द्या. आता मी समस्त भाविकाला प्रश्न करते, ऐका. पंढरपूरला गेले, दर्शन करून आले असं तुम्ही म्हटलात ना, पण खरं सांगा पंढरपूर क्षेत्रामध्ये सगळ्यात प्रथम गेल्यानंतर दर्शन पांडुरंगाचं की सगळ्यात प्रथम दर्शन कान्होपात्रेचं? कान्होपात्रेचं. नव्हतं आवडत देवाला, वेश्येची मुलगी होती तर अगोदर सत्यभामेचं द्यायचं, पण त्या ठिकाणी कान्होपात्रेचंच दिलं. याला कारण अभंगाचं प्रथम चरण. हो त्यावेळेला माझ्याच्यानं बसली. आता एका मिनिटाच्या मानाने एवढी परफेक्ट जमणं सोपं नाही. हो भाविकाची आवडी देव करी सेवा, करी सेवा निज प्रीती हिंडतया मागे पुढे. देवाला भाविक आवडतो. विस्तार करायला टाइम नाहीये. सुरुवातीलाच मी अभंगाचा भावार्थ तुम्हाला सांगितलाय. संप्रदायाच्या नियमाने आपण भजन करू. महिला पुरुष सगळे दोन हाताने टाळी, मुखानं गणपती बाप्पाचं 2च मिनिटं आपण सगळ्यांनी प्रेमानं भजन करू. मोरया रे बाप्पा आवाजच यायला तयार नाही. आता हे वाजणार नाही. समस्त बसलेल्या भाविकांना भजन करायचे. सगळ्यात प्रथम मी म्हणेल माझं झालं की सगळे पुरुषांचं झालं की सगळ्या माता भगिनी अगदी न लाजलज्जा बाळगता म्हणू तर कसा म्हणून आवाज नाही व्यवस्थित आला तर शेजारचा काय म्हणेल ही भावना नको. जमेल तितकं प्रेमाने श्रद्धेनं सगळ्यांनी त्या ठिकाणी टाळी वाजवून गोड भजन करा. मोरया रे बाप्पा मोरया रे. क्या बात आहे, वाह, जय हो माता भगिनी. मोरया
मन मंदिरा गजर भक्तीचा